हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि आपले व्हिडिओ पाहत असालच. तर आज आहे संडे. जेवण वगैरे झालं. दुपारी 12च्या नंतर मी कामाला लागले होते. कपडे वगैरे आपली बेसिकची कामं घरची असतात ती सगळी कामं माझी झालेली आहेत. पाणीसुद्धा वगैरे भरून ठेवलेलं आहे, कारण आमच्याकडे बहुतेक उद्यापासून काहीतरी 2-3 दिवस पाणी येणार नाही. त्यामुळे मी 2 हंडे भरून ठेवले होते आणि एक छोटी कळसांडी येते ही सुद्धा भरून ठेवलं आहे. कारण जर इथे मी कळसांडी ठेवली ना तर श्रीला पाणी देता येत नाही वरून, म्हणून मी त्यासाठी इथे खाली असे कळसांडी ठेवलेली आहे. सगळी कामं वगैरे झाली, जेवण वगैरे झालं. आता 2:30 वाजलेत. आता थोडीशी झोपायची सुद्धा आवश्यकता आहे, कारण माझे डोळे बघतात सकाळी लवकर उठलेले. त्यामुळे आणि आज संडे आहे, त्यामुळे थोडासा आराम केलेला केव्हाही चांगला शरीरासाठी, कारण आपण 8 दिवस काम करत असतो. त्यामुळे एक दिवस असा भेटतो की आपण त्यामध्ये आराम करू शकतो. आणि थोडीशी माझी ना 2-3 दिवस झालं तब्येतसुद्धा बरी नाही आहे. सर्दी आणि खोकला चालूच आहे. ज्या याच्या अगोदर जो माझा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला माझा आवाज, मी व्हॉइस ओव्हर केला होता, त्यामध्ये तुम्हाला आवाज मला जाणवलाच असेल की थोडासा वेगळा येत होता, कारण मला सर्दी आणि खोकला खूप जास्त प्रमाणात झाला होता. त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये तो आवाज माझा तसा येत होता. आणि त्याच्यानंतर काल होती 3 तारीख. तर तुम्हाला थोडीशी आठवण सांगते. तर मी अशा सारखा मोबाईल वगैरे हलवते, मी पुढे मागे होते, कारण की मी एका जागेवरती उभा राहून मी कधी व्हिडिओ बनवू शकत नाही. त्यामुळे असं माझं सारखं चालू असतं, पुढं मागं इकडे तिकडे काय ना काहीतरी माझं चालू असतं. कारण मला असं मी एका जागेशी स्थिर नाही बसू शकत, त्यामुळे माझं असं होत राहतं. तर काल होती 3 तारीख. तर काल म्हणजे माझ्या आजोबांना, आमच्या दादांना जाऊन बरोबर 1 महिना कंप्लीट झालेला आहे. तर त्यांच्याविषयी थोडंसं बोलते, कारण लहानपणापासून मला त्यांनी सांभाळलेलं आहे आणि त्यांच्याविषयी किती बोललं तरी मी कमीच पडणार आहे, कारण भरपूर त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी केलेलं आहे. ते माझ्या आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे वडील आहेत आणि लहानपणापासून त्यांनी आम्हाला सांभाळलेलं आहे. मी मला ना थोड्या एका जागेवर बसून सांगते. लाईट बंद करते, बाहेर जाऊन बसूया आपण, मग नंतर बोलू. त्यांची आहे सेकंड शिफ्ट, ते सेकंड शिफ्टला गेले. श्री बाहेर खेळतोय. तर एका जागेवर 1 मिनिट बसते. तर काल होती 3 तारीख. काल आमच्या दादांना जाऊन बरोबर 1 महिना कंप्लीट झालेला आहे. आणि कसं आमच्या दादांना म्हणजे माझ्या आजोबांना मुलगा नाही आहे, 3 मुलीच आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्या नातवंडांना पण त्यांनी सांभाळलं, कारण काहीतरी आमच्या पहिले म्हणजे माझ्या वडिलांच्या इकडे काहीतरी प्रॉब्लेम होते, त्यामुळे ते आम्हाला लहानपणापासूनच घेऊन इकडे आलेले होते, म्हणजे माझ्या आजोळी. आणि तेव्हापासूनच आम्ही तिकडे राहिलेलो होतो. शिक्षण वगैरे तिकडेच झालेलं आहे माझ्या आजोळी. तर माझ्या आजोळचं नाव कोकरूड आहे, ते आहे सांगली जिल्ह्यामध्ये येतं. तर त्यांनीच आम्हाला लहानपणापासून सांभाळलं. त्याच्यानंतर शिक्षण वगैरे त्यांनीच केलं. माझी मम्मी वगैरे पण तिकडेच म्हणजे तिच्या माहेरीच राहिलेली होती, तिलासुद्धा त्यांनी सांभाळलेलं होतं. थोडासा दरवाजा लावला आहे म्हणून अंधार येतो एवढंच, बाकी आणि खिडकी फक्त ओपन आहे, दरवाजा लावला त्यामुळे थोडासा अंधार येतो. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी गावी बरोबर 31 तारखेला 31 डिसेंबरला माझ्या मावशीचा गावावरून 30 डिसेंबरला माझ्या मावशीचा म्हणजे एक माझी मावशी आहे ना, ती गावालाच आहे. तर ती माझ्या आजोबांबरोबर होती आणि ती आजोबांबरोबर होती आणि तिने मला फोन केला की माया तू आज गाडीला बस. म्हणजे त्यांनी सगळ्याच जे रिलेटिव्ह आमचे होते, म्हणजे माझी एक मावशी मुंबईला आहे, एक मावस बहीण पण मुंबईला, त्या सगळ्यांना फोन केला आणि सांगितले तर तुम्ही या म्हणून. तर आम्ही सगळे मी तर 30 तारखेलाच संध्याकाळी, मग शनिवार होता 30 तारखेला, मी 30 तारखेला शनिवारीच मी गाडीला बसली आणि गावी गेलेली होती. तर मावशी माझी मुंबईची, ती काहीतरी 2 दिवस नंतर येणार होती. आणि आमची अवंतिका म्हणजे माझी मावस बहीण, ती 2 दिवसानंतरच येणार होती. तिचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला म्हणून ती आली नाही. मग त्या दिवशी रात्री मी एकटीच गावी जाण्यासाठी निघाली. 7-8 वाजले असतील तेव्हा मी आमच्या गावी उतरली. तर मी अशी जात होते रस्त्याने, तेव्हाच एक आमच्या इथली जी बाय भेटली, म्हणजे लेडीज होती, ती मला भेटली. ती बोलली की माया तू आत्ता आलीस, तुला माहिती आहे का काय झालं? तर मी म्हणलं काय झालं, कारण मला अजून काय, मी येतच होते रस्त्याने, तर मी आधीच घाबरलेली की काय झालं म्हणून.
तर ती बोलली की तुझ्या आत्तीचा म्हणजे माझे जे आजोबा आजारी होते त्यांच्या बहिणीचे मिस्टर त्याच दिवशी सकाळी वारले. ज्या दिवशी मी गावी गेले त्याच दिवशी सकाळी वारले. मग तसेच मला आता म्हटलं घरी कोण आहे की नाही माहिती नाही, पण माझी मम्मी होती घरी, बाकी सगळे गेलेले, माझा भाऊ वगैरे मावशी वगैरे सगळे तिकडे गेलेले, माझी होती तिथं. त्याच्यानंतर मी घरी गेले तर मला तिनं पण सांगितलं की असं असं झालं. मग घरी पोचल्यानंतर मग 12-1 वाजता माझा भाऊ वगैरे तिकडून आला. तर तिकडून आल्यानंतर त्यानं सांगितलं की असं असं म्हणजे त्यांना अटॅक वगैरे आलेला होता सकाळी पहाटेच. ते पहिल्या अटॅकमध्येच ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर दुपारी आमचं जेवण वगैरे झालं. माझी जी मावशी गेलेली होती तिकडे त्या रिलेटिव्हकडे आमच्या, तर तिकडून सुद्धा परत आली दुपारी. तर म्हटलं आता दादांना आंघोळ वगैरे घालायची, म्हणून माझा भाऊ, मी आणि माझी मावशी आम्ही तिघांनी मिळून आमच्या दादांना आंघोळ वगैरे घातली. म्हणजे मी जाण्याच्या अगोदर 4 दिवस 2-3 दिवस काहीतरी अगोदर त्यांनी डोळेसुद्धा उघडले नव्हते. फक्त थोडंसं काहीतरी खात होते, ते पण लिक्विड टाईपमध्ये. बाकी काहीच करत नव्हते. ते फक्त जे कानामध्ये शब्द पडत होते ते फक्त ऐकत होते. त्यांना बघूनच आमची अवस्था एवढी बेकार झालेली ना, त्यांना भरवताना सुद्धा आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं. असं वाटलं की नको बाबा, देवाने लवकर यांना सोडवावं. पण ते आता नाहीत आपल्यात. पण ते गेल्याच्यानंतर, आता काल तर महिना झाला, त्याच्या अगोदर 2-3 दिवस मला असं एकदम कसं तरी झालेलं. म्हणजे सारखी त्यांची आठवण येते. असं एकटं बसले की रडायला वगैरे येतं, काय ना काहीतरी चालूच असतं. आणि मी आता काही जास्त त्यांच्याविषयी बोलू शकत नाही, कारण 2 दिवस ते मी त्यांच्याबरोबर घालवले. आणि आता 3रा दिवस म्हणजे 3 तारखेलाच ते आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. कारण मी मी असं दुसऱ्यांना काय सांगायचं असेल ना, तर मला लगेच अक्षरशः डोळे वगैरे माझे भरून येतात. मी कुणाला काही म्हणजे त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही. फक्त मला आठवण आली म्हणून मी तुमच्याशी गोष्ट शेअर केली. नाहीतर माझ्यावरती ही वेळ म्हणजे मी 2-3 दिवसच त्यांच्याशी घालवले, तर माझी ही अवस्था आहे. तर माझ्या भावाने एवढ्या महिनाभर त्यांना सांभाळले, त्याची काय अवस्था झाली असेल त्यालाच माहिती. तर मला असं मनापासून वाटलं की तुमच्याशी गोष्ट शेअर करावी, म्हणून मी तुमच्याशी गोष्ट शेअर केली. तर आता झोपून वगैरे उठले, झोप वगैरे मस्त झालेली आहे. दिवाबत्ती वगैरे केली, म्हणजे काही माझी थोडीशी भांडी होती तर ती सुद्धा मी लावून घेतली. आता माझा स्वयंपाक बनवायची तयारी करायची आहे. तर मी आज श्री बोलला काहीतरी, मम्मी आज काहीतरी चांगलं बनव. म्हणजे कसं सुट्टी असली मग ते आमचं रोजचंच ते चालूच असतं, रोज चपाती भाजी हे ते. म्हटलं आज सुट्टी आहे, तर म्हटलं चला आज मिसळ बनवणार आहोत. तर आज मिसळची रेसिपी तुमच्याशी शेअर करते की मी कसं बनवते. ते भरपूर चांगल्या पद्धतीने बनवत असतात, पण मी कशी बनवते हे मी तुमच्याशी आता शेअर करते. दादांचं एक्सपायर झाल्यामुळं आम्ही काही जास्त चांगलं असं बनवलंच नव्हतं घरामध्ये. संक्रांत गेली तर त्या संक्रांतीला सुद्धा मी काही गोड वगैरे बनवलं नव्हतं, म्हणजे काहीच बनवलं नव्हतं त्या महिन्यामध्ये. तर बोला अशी मग मी आज घरी येतात दुसरं काहीतरी बनव. तर म्हटलं चला आज तो बोला मिसळ बनव. तर मी आज मिसळ बनवते आणि तुमच्याशी शेअर करते की मी कसं बनवते. बघा मग कसं बनवते, सांगा मला मी बरोबर बनले की नाही ते. गॅस चालू केल्याच्यानंतर पातेलं ठेवलं, तेल टाकलं, तेल चांगलं गरम होऊन दिलं, त्यामध्ये जिरं आणि कांदा भाजून घेत आहे मी आता इथे. कांदा इथे आता भाजत आलेला आहे, खरपूस मस्तपैकी भाजतो आहे. तोपर्यंत मी इथं वाटणाची तयारी करते आहे. आता इथं आपले वाटण रेडी झालेले आहे. त्यामध्ये खोबरं, कांदा, जिरं, अद्रक लसूण पेस्ट हे सगळं टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पेस्ट करून मी असं इथे कांद्यामध्ये फ्राय करत आहे. आता असं फ्राय करून घेतल्याच्यानंतर बघा त्याला कसं तेल सुटत आहे. तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं. तेल सुटल्याच्यानंतर त्यामध्ये 2 चमचे हळद ॲड केलेली आहे, मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. 2 चमचे गरम मसाला ॲड केलेला आहे. एक चमचा चिली पावडर ॲड केलेला आहे. 2 चमचे गावावरून जो आम्ही मसाला बनवून आणतो आमचा घरचा, तो 2 चमचे टाकलेला आहे. त्यानंतर इकडे असं ॲड करून घेऊन सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. नंतर मिसळ मसाला जो आपला आहे तर तो मी त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. कधी कधी तो मी मसाल्यामध्येच टाकते, पण आता वरून टाकलेला आहे. तर इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे मिसळमध्ये ओतण्यासाठी, तर ते पण आता मी त्यामध्ये ॲड करते.
आपली मिसळ बनवून इथं रेडी आहे मस्तपैकी. तर मी नंतर त्यावरूनच मीठ टाकलं, कारण मी अगोदर मीठ टाकत आहे नंतर टाकते. तर आपली बनवून रेडी आहे. आणि मी तर आमच्या इथं पावाला येतो तर त्याकडून हे पावसुद्धा घेतलेले आहेत. त्यातला एक पाव श्रीने घेऊन पण गेला खायला. तर झालेली आहे आपली मिसळ तयार. तर थोडं जर ते आले की आपण जेवायला वगैरे बसू. तर खूप फास्टमध्ये केलेले आहे. आणि माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे सगळं मला मोबाईल हातामध्ये धरून सगळं बनवायला लागलं. त्यामुळे तुम्हाला असं मी शूट करून दाखवलेलं आहे थोड्या प्रमाणात. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मी तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचू शकतो. सकाळी कपडे वगैरे धुतलेले होते तर ते सुद्धा घेऊन येते आणि फोल्ड करून ठेवते. मी घेऊन येते कपडे. तर इथं सगळे मी कपडे वगैरे घेऊन आलेले आहेत आणि आता फोल्ड करत आहेत. कधी कधी कसं होतं, म्हणजे माझ्याकडून तर होतं, बोलताना कधी कधी फफत असं होत राहतं माझ्याकडून. तर प्लीज थोडंसं त्या गोष्टीसाठी थोडं इग्नोर करा, कारण नवीन आहे आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. जर तुम्हाला असे डेलीमध्ये जर माझे व्लॉग पाहायचे असतील तर मला नक्की सांगा. तसा बनवण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करत राहीन, तुम्हाला आवडत असतील तर. इथं कपडे सगळे आता फोल्ड करून झालेले आहेत आणि सगळ्या कपड्यांच्या घडी व्यवस्थित फोल्ड केलेले आहेत. तर संडेचा दिवस कसा येतो कसा जातो हे कळत पण नाही, मला तर अजिबात कळत नाही. तर फायनली आपली मिसळ बनवून झालेली आहे इथे. तर मी तश्रीचं ताट करायला घेतलेलं आहे, कारण त्याला खूप भूक लागलेली होती. भाषा नको देऊ दर काय मला सांग कसं झाले. खरं तिखट मीडियम मीडियम झाले. छान झाले का पण? नक्की नक्की. तर मिसळ वगैरे खाऊन झालेले आहे, सगळं काम वगैरे उरकलेलं आहे. भांडी वगैरे सगळे माझ्या हातात घासून झालेले आहेत. किचन ओटा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. तर माझं 11 वाजलेत. तर मी आता माझा व्हिडिओचा एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 500 सबस्क्राईब होण्यासाठी मला मदत करा. थँक्यू.